नमस्कार, तुमचे ANS क्राफ्ट्समध्ये स्वागत आहे। आपण ही श्री गुरुदेव दत्त ही पट्टी शिकत होतो। आता बरेच दिवसांचा गॅप झालाय, पण आता आपण परत सुरू करतोय। तर आपण मागच्या वेळेला श्री हे अक्षर पूर्ण करून घेतलं होतं। आता आपण पट्टीचा पुढचा थोडा भाग आज बघणार आहोत। तर मी इथे ही पुढची जी लाईन आहे ती करून घेतली आहे आणि आता ही डोक्यावरच्या अक्षराची रेख सुरू होते। तर तिथून आपण परत सुरू करणार आहोत। आता आपल्याला माहिती आहे आपण हे क्रॉस स्टिच मेथडने करतोय। 2 मोती लागतात आणि आपला दोरा आता खालच्या दिशेने बाहेर आलाय, म्हणून आपण धाग्यामध्ये एक पांढऱ्या रंगाचा मोती आणि एक गुलाबी रंगाचा मोती घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण आता सुरू करूया। मागच्या वेळेला तुम्ही जो ओम नमः शिवायचा व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल इथे 2 गॅप सोडलेले होते, म्हणजे इथे 2 लाईन सोडून मग मी पुढचे जी अक्षर आहेत ती केली होती। तुम्हाला जर तसंच 2 लाईन सोडून करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता। ह्याच्यामध्ये मी एकच गॅप सोडली आहे। आता इथे आपण हे घातलं। आता आपण या पट्टीमध्ये पाहायचं, आपला हा एक पांढरा मणी घालून झालाय, त्याच्यानंतर 1 2 3 पांढरे मणी आहेत, म्हणजे टोटल इथे 4 पांढरे मणी होत आहेत आणि मग रंगीत मणी आहेत। आता हे जे पांढरे मणी आहेत म्हणजे आता आपल्याला इथे 2 पांढरे मणी आधी घालून घ्यायचे, तर ते मी घालून घेते आणि मग पुढे हा वाला चौकोन कसा करायचा आहे ते तुम्हाला दाखवते। हे पहा, मी हा चौकोन इथे करून घेतलाय। आता आपल्याला इथे खालच्या दिशेला एक रंगीत मोती हवाय आणि एक वरती पांढरा, म्हणून दोरा खालूनच बाहेर येतोय। म्हणून आपण आता धाग्यामध्ये सगळ्यात आधी एक गुलाबी रंगाचा मोती आणि एक पांढऱ्या रंगाचा मोती असे 2 मोती घालून घ्यायचे आणि हा चौकोन आपण असा करून घेऊया। आता इथे हे 3 रंगीत मोती आहेत आणि आपला एक घालून झालाय, म्हणजे आता इथे आपण पुढे जे करणार आहे तिथे दोन्ही रंगीत मोती आले पाहिजेत। आधी आपण आता दोरा 2 मोत्यातून खाली काढून घेऊ। अशा पद्धतीने, आणि आता ह्याच्या धाग्यामध्ये 2 गुलाबी मोती घालून घेऊया। 1 2 हे अशा पद्धतीने आपण रंगीत मोती घालून घ्यायचे। आता आपण इथे पुढे बघू शकतो, हे 3 रंगीत मोती झाल्याच्या नंतर इथे हे 3 पांढरे मोती आहेत आणि मग एक रंगीत मोती। इथे हा उकाराची जी शेवटचं जे उकाराचं जे शेवटचं टोक असतं ते इथे येतंय, तर त्यामुळे आपल्याला आता इथे 2 पांढरे मोती घालायचे। त्याच्यानंतर खालच्या ठिकाणी आल्याच्या नंतर एक रंगीत आणि एक पांढरा असे घालायचे। मी हे घालून घेते आणि तुम्हाला दाखवते। हे बघा, इथे दोन्ही पांढरे मणी घालून झाल्याच्या नंतर धाग्यामध्ये एक गुलाबी आणि एक पांढरा असे 2 मोती घ्यायचे आणि आपण नेहमी जसं करतो त्याच पद्धतीने हे करायचे।
असे. आता इथे पुढे सगळे पांढरेच आहेत, पांढरे मोती, आणि इथे येऊन आपण ही कॉर्नर डिझाईन करणार आहोत. आणि मग पुढे ह्याच्या बरोबर खालच्या बाजूला हा रंगीत मोती आला पाहिजे. तर मी आधी हे कॉर्नर आणि इथून हे 2 पांढरे मोती आहेत ते मी घालून घेते आणि मग तुम्हाला पुढे कसे करायचे हे दाखवते. हे पहा, आपण आता हे इथे कॉर्नर आणि हे एवढं करून घेतलंय. इथे कॉर्नरला 2 हिरवे आणि 1 पांढरा असे 3 मोती येतात. आणि इथे आपण परत एकदा नेहमीसारखे 2-2 मोती घालून सुरुवात करतोय. आता आपल्याला हा मोती इथे ह्या मोत्याच्या खालच्या बाजूला हवाय आणि आपला दोरा वरच्या दिशेने बाहेर आलाय, म्हणून आपण धाग्यामध्ये सगळ्यात आधी 1 पांढरा मोती आणि 1 गुलाबी मोती असे 2 मोती घालून घ्यायचे. ही सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची. हे अशा पद्धतीने हा उकाराचा जो कव असतो तो सुरू होतोय. आता ह्याच्यानंतर आपल्याला इथे ह्या गची जी गाठ असणार आहे त्याची जी आपण हे 3 मोती घातलेत त्याच्या ह्या मोत्याच्या इथे आणि ह्या मोत्याच्या बाजूला असे 2च रंगीत मोती घालायचे. मधला मोती आहे तो पांढरा असणार आहे आणि हे इथले पांढरेच आहेत. तर मी हे एवढं इथपर्यंत करून घेते आणि हे हा वाला पार्ट कसा करायचा आहे ते दाखवते. हे बघा, इथे मी हा एक चौकोन करून घेतलाय आणि आता आपला दोरा वरच्या दिशेने बाहेर आलाय, म्हणून धाग्यामध्ये 1 गुलाबी आणि 1 पांढरा मोती आपण घालून घ्यायचा आणि नेहमीसारखे करायचे. आता या परत 2 मोत्यातून सुई वर काढून घ्यायची. आता आपल्याला मध्ये पांढरा मोती हवाय. धागा वरच्या दिशेने बाहेर आहे, म्हणून आपण 1 गुलाबी मोती आणि 1 पांढरा मोती असे 2 मोती धाग्यामध्ये घालून घ्यायचे. हे असे आपण मोती इथे घालून घेतले. आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला हे सगळे पांढरेच मोती घालायचे आहेत आणि डोक्यावरची रेषे ती आठवणीने रंगीत मोती घालून करायची आहे. आणि मग हे पांढरे मोती कॉर्नरचं डिझाईन करून ही जी डोक्यावरची रेष आहे तिथपर्यंत मी करून घेते आणि हे पुढचं कसं करायचं ते एकदा दाखवते, मग आपण पुढची पट्टी बघूया. हे बघा, हे आता आपण हे एवढं पूर्ण करून घेतलंय. आता इथे आपण बघू शकतो ही गची जी रेषा ती आता इथे सगळे रंगीत मोती इथपर्यंत घालायचे. तर आता एकदा मी करून दाखवते, मग हे इथपर्यंतचे रंगीत मोती तुम्ही घालायचे. आपला दोरा आता खालच्या दिशेने बाहेर आहे, तसेही आपल्याला सगळे रंगीतच घालायचे. त्यामुळे दोन्ही आता आपण गुलाबी मोती घेणार आहोत. ह्यातला 1 मोती आहे तो डोक्यावरच्या रेषेचे काम करणार आहे आणि 1 गच्या रेषेची सुरुवात करणार आहे. अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. जर तुम्हाला काही कारणास्तव वेळ नसेल किंवा
बनवायला अडचण येत असेल आणि ऑर्डर करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देते, तुम्ही ऑर्डर करू शकता. त्या व्हॉट्सअपवरती मेसेज केल्यावर तुम्हाला जर अजूनही काही डिझाईन्स बघायचे असतील, जसं महिरपी रांगोळी किंवा बॅग्स, गिफ्टिंगचे आयटम्स, असं काही पाहायचं असेल तर तेही तुम्हाला व्हिडिओ फोटो पाठवले जातील. हे बघा, हे अशा पद्धतीने आता आपण इथपर्यंत हे सगळे रंगीत मोती घालून घेऊया. मीही हे करून घेते, तुम्हीही हे करून घ्या. हे बघ, हे मी पूर्ण रंगीत लाईन करून घेतली आहे. आता आपल्याला इथपर्यंत पांढरे घालायचे आणि ह्याच्या खाली, ह्या मोत्याच्या खाली इथे रंगीत मोती घालायचे आहे. तर आता हे आपण 2 पांढरे मोती धाग्यात घेतलेले आहेत, हे अशा पद्धतीने आपण घालून घेऊ. आता मी हा इथला एक चौकोन करून घेते आणि इथे हा मोती कसा घालायचा आहे हे तुम्हाला दाखवते. हे बघा, मी हा चौकोन करून घेतलाय आणि आपला धागा आता खालच्या दिशेने बाहेर आलाय धाग्यामध्ये, म्हणून आपण एक गुलाबी मोती आणि एक पांढरा मोती असे 2 मोती घालून घ्यायचे. त्यानंतर हे आपण नेहमीसारखे असे ओवून घेऊया. आता मी इथे तुम्हाला एकदा कॉर्नर पण दाखवते कशी करायची ते. बरीच गॅप पडल्यामुळे जर लक्षात नसेल आलं तर इथे लक्षात येऊन जाईल. सगळ्यात पहिले ह्या कोपऱ्यातल्या मोत्यात यायचे. एरवी आपण 2 मोत्यातून सुई काढतो, इथे कॉर्नरच्या एकच मोती असतो, त्यामुळे आणि दोरा बघायचं ह्या बाजूने बाहेर आलाय ना, हिरव्या बाजूने बाहेर आलाय, म्हणून सगळ्यात आधी 2 हिरवे मोती आणि एक पांढरा मोती असे 3 मोती आपण इथे घालणार आहोत. अशा पद्धतीने आपली ही कॉर्नर तयार होते. आता आपण पुढे बघूया. पुढे आपल्याला आता इथे जसं आपण आत्ताचा हा मोती घातलाय गुलाबी, त्याच्याच बाजूला हा रंगीत मोती घालायचा आहे आणि नंतर सगळी लाईन पांढरीच आहे, पांढऱ्या मोत्यानेच करायची. डोक्यावरची रेष फक्त रंगीत येणार आहे आणि बाकीचं वरती पण हे सगळं आहे ते पांढऱ्या मोत्याचंच आहे. तर मी आता इथे तुम्हाला दाखवते हा रंगीत मोती घालून, मग पुढची लाईन तुम्ही करायची आहे. सगळ्यात पहिले आपण धागा ह्या चौकोनातून फिरवून घेऊया, कारण आपण अलीकडे आलेलो असतो. अशा पद्धतीने आपण आता इथे आता या 2 मोत्यातून आपल्याला वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे. आता धागा आपला वरच्या दिशेनेच बाहेर आहे, म्हणून आपण एक गुलाबी मोती आणि एक पांढरा मोती असे 2 मोती घालून घ्यायचे. हे बघा, आपण आता हे केलं. आता इथे हे जी सगळी पांढरी लाईन आहे, फक्त डोक्यावरची रेष आहे ती रंगीत आणि ही पूर्ण पुढची लाईन सुद्धा पांढरी. इथून ते ही जी इथपर्यंत ही डोक्यावरची एक रंगीत. आता ही रेख तर तुम्हाला माहीतच झाली आहे, पाठच झाली आहे जणू, त्यामुळे
मी हे आता इथे हे जे पांढरी लाईन आहे तिथपर्यंत करून घेते आणि हा रंगीत मोती कसा एकदा घालायचा आहे ते दाखवते. हे बघा, आपण आता ह्या 2 लाईनी करून घेतल्या. आता इथे आपल्याला हा वाला रंगीत मोती आहे तो घालायचा आहे. तर जर असं बघायला गेलं म्हणजे इथून आपली जी तयार पट्टी आहे त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर हे पांढरे मोती 8 आहेत. पण सोप्या पद्धतीने जर बघितलं तर ही जी गची जी आडवी रेष आहे ती इथे येते बरोबर. त्याच्यानंतर त्याच्या खाली एक पांढरा मोती सोडून मग एक रंगीत मोती. आता आपण ह्या इथपर्यंत करून घेतलंय, या गच्या रेषेतल्या इथपर्यंत. आता इथे आपण हा चौकोन करणार आहोत. धागा खालच्या दिशेने बाहेर आहे म्हणून एक गुलाबी आणि एक पांढरा मोती आपण धाग्यात घेतलाय. हे आपण अशा पद्धतीने करून घेऊ. असे हे बघा, हा मोती आपल्या इथे लागला. ह्याच्या रेषेच्या एक खाली हा पांढरा सोडून इथे रंगीत मोती आला. आता इथे हे 3 पांढरे मोती आहेत म्हणजे एक पांढरा चौकोन करायचा आहे आणि ह्याच्याच बाजूला बरोबर हा लाल मोती घालायचा आहे. नंतर आपला हा कॉर्नर आहे. तर मी इथपर्यंत आता करून घेते. आता हे तुम्हाला लगेचच समजेल, ह्या 2 मोत्याच्या बाजूलाच हा लाल मोती इथे घातलाय म्हणजे आपल्या या 2 मोत्याच्या बाजूलाच गुलाबी मोती आला पाहिजे. तर हे आणि हे जे कॉर्नरचं डिझाईन आहे ते मी करून घेते आणि ही इथून ही जी लाईन आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते कसं करायचे. हे बघा, मी इथे हा गुलाबी मोती टाकून हे कॉर्नरचे जे डिझाईन होतं तेही करून घेतलंय आणि इथे बाजूला हे 2 पांढरेच मोती होते म्हणून तेही घालून घेतले. आता आपल्याला इथे हा रंगीत मोती आला पाहिजे. तर आपला दोरा वरच्या दिशेने बाहेर आहे म्हणून आपण धाग्यामध्ये आधी एक पांढरा आणि मग एक गुलाबी असे 2 मोती घालून घ्यायचे. त्यानंतर नेहमीसारखी सुई काढून घ्यायची. यानंतर परत एकदा आपले हे 2 पांढरेच मोती आहेत. तर आपण हे दोन्ही पांढरे मोती घालून घेऊ. धागा असा कधी कधी कुठे अडकतो तर ते जरा लक्ष ठेवा. हे 2 पांढरे मोती आपण आता घालून घेऊया. 1 2. अशा पद्धतीने हे आपण पांढरे मोती घालून घेतले. आता हे पांढरे मोती झाल्याच्या नंतर हे बघा, इथे टोटल 3 पांढरे मोती आहेत. इथे पण आपले 3 पांढरे मोती झाले. आता इथे हे सगळे लाल मोती घालायचे आहेत. लाल मोती म्हणजे गुलाबी मोती घालायचे आहेत. तयार पट्टीमध्ये लाल आहेत. 2 मोत्यातून सुई वरच्या दिशेला काढून घ्यायची. धाग्यामध्ये दोन्ही रंगीत मोती म्हणजेच गुलाबी मोती घालून घ्यायचे. 1 2. हे अशा पद्धतीने ही आता जी गची जी रेघ असते ती आपली सुरू आहे. आता हे जे इथे इथपर्यंत हे जे रंगीत मोती आहेत ते, त्याच्यानंतर हे पुढे आपले प्लेनच पांढरे मोती आहेत. त्याच्यानंतर कॉर्नर डिझाईन करून ही इथली फक्त डोक्यावरची रेघ आहे ती रंगीत आहे. आणि नंतर इथे तुम्ही बघू शकताय, हे बघा, हे इथपर्यंत जे जे पांढरे मोती आहेत तिथपर्यंत मी करून घेते. बरोबर
आपण ही जी गची रेख केली आहे तिथपर्यंत पांढरे मोती आहेत, तिथपर्यंत मी करून घेते आणि मग पुढे कसं करायचं आहे ते तुम्हाला दाखवते. हे बघा, मी ही लाईन आणि ही लाईन पूर्ण करून घेतली आहे. आता आपल्याला इथे हे 3 रंगीत मोती घालायचे. आपला धागा ऑलरेडी खालच्या दिशेनेच बाहेर आला आहे, म्हणून धाग्यामध्ये एक गुलाबी आणि एक पांढरा असे 2 मोती आपण घालून घ्यायचे. इथे आपला हे 3 मोती घालून झाल्यावर हा ओकार पूर्ण होतो. ओकाराचा जो आकार असतो तो पूर्ण होणार आहे. हे बघा, आता आपण धाग्यामध्ये 2 गुलाबी मोती घालायचे, 1 आणि 2. हे बघा, अशा पद्धतीने आपलं श्री गुरुदेव दत्त या अक्षरांमधलं गु हे अक्षर तयार झालंय. आता इथे सगळे पांढरे मोती, त्याच्यानंतर ही पूर्ण एक लाईन पांढरी, फक्त इथे डोक्यावरची जी रेघ आहे ती रंगीत मोत्याची, बाजूची जी लाईन आहे ती डोक्यावरची रेघ आहे ती तिथे फक्त रंगीत, आणि हे 1 2 3 4 हे 4 पांढरे मोती. मी हा रंगीत मोती कसा घालायचा हे दाखवते. ही जी अख्खी लाईन आहे ती आणि ही जी एवढी अर्धी आहे ती इथपर्यंत मी करून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा, ही लाईन मी आता पूर्ण करून घेतली आहे आणि इथपर्यंत आली आहे. इथे आपल्याला हा रंगीत मोती घालायचा. इथे र ची सुरुवात आहे, इथे रंगीत मोती घालायचा आहे. धागा खालच्या दिशेने बाहेर आहे, म्हणून आपण एक गुलाबी मोती आणि एक पांढरा मोती असे धाग्यामध्ये घेणार आहोत. इथे आपली आता ही र ची सुरुवात झाली. आता इथे हे सगळे पांढरे मोती आहेत. त्यानंतर इथे या दुसऱ्या लाईनीमध्ये पण हे जे इथपर्यंतचे जे पांढरे मोती आहेत तिथपर्यंत मी करून घेते आणि पुढे कसे करायचे हे तुम्हाला दाखवते. हे बघा, मी ही लाईन पूर्ण करून घेतली आहे आणि इथे हे कॉर्नर केल्याच्या नंतर हे 3 चौकोन म्हणजे 6 पांढरे मोती घालून घेतलेत. इथे आता आपल्याला तुम्ही बघू शकता हे 7 पांढरे मोती आपल्याला हवेत. आता हे डिझाईन करताना 7वा मोती येणार आहे. धागा वरच्या दिशेने बाहेर आहे, म्हणून धाग्यामध्ये एक गुलाबी आणि एक पांढरा मोती मी घालून घेतला. आता हा मोती इथे घातल्यावर हे पांढरे 7 मोती झाले. इथे वरती पण एक रंगीत मोतीच आहे, म्हणून आपण सगळ्यात आधी ह्या 2 मोत्यातून सुई काढून घेऊ आणि एक पांढरा, धागा वरच्या दिशेने बाहेर येतोय ना, म्हणून एक पांढरा मोती आणि एक गुलाबी मोती असे 2 मोती घालून घेऊया. आणि हे पण ह्याच्यामध्ये चौकोन करून घेऊ. हे बघा, आता इथे हे वरचे पांढरे, ही डोक्यावरची जी रेघ आहे ती नेहमीप्रमाणे रंगीत, मग हे पांढरे इथून पण फक्त डोक्यावरची रेघ रंगीत आहे आणि हे इथपर्यंतचे म्हणजे इथे हे जे इथून आपण पांढरे घालणार आहे त्याच्याबरोबर बाजूपर्यंत पांढरेच मोती तिथपर्यंत मी करून घेते आणि पुढे कसे करायचे हे तुम्हाला दाखवते. हे बघा, मी ही लाईन पूर्ण करून घेतली आहे. आता आपल्याला इथे रंगीत मोती आहे आणि इथे आहे तो पांढरा मोती आहे. धागा खालच्या दिशेने बाहेर आला आहे, म्हणून धाग्यामध्ये आपण एक पांढरा आणि एक गुलाबी मोती घालून घेतला. आता हे आपण नेहमीसारखा चौकोन इथे करतोय. अशा पद्धतीने आपण हा नेहमीसारखा चौकोन करायचा आहे.
त्यानंतर पुढच्या 2 मोत्यातून धागा काढून घेऊ। हे बघा, आता इथे रंगीत मोती आहे, धागा खालच्या दिशेने बाहेर आहे, म्हणून आपण एक पांढरा मोती आणि एक गुलाबी रंगाचा मोती धाग्यामध्ये घालून घेऊया। त्यानंतर इथे हे नेहमीप्रमाणे करून घेऊ अशा पद्धतीने। हे बघा, आपलं हे इथपर्यंत झालंय। त्याच्यानंतर हे सगळे पांढरे मोती आहेत, त्याच्या बाजूच्या लाईन कॉर्नर केल्याच्या नंतर पण त्याच्या बाजूच्या लाईनमध्ये हे 2 चौकोन म्हणजे 4 पांढरे मोती आहेत आणि मग रंगीत मोती आहे। तर मी हे जे पांढरे मोती आहेत हे तिथपर्यंत करून घेते आणि मग तुम्हाला पुढे कसं करायचं आहे ते दाखवते। हे बघा, ते जे राहिलेलं होतं ते मी पूर्ण करून घेतलंय। आता आपल्याला इथे हे 2 चौकोन म्हणजे 4 पांढरे मणी आणि इथे हा चौकोन करताना हा जो आहे तो रंगीत मणी घालायचा आहे। तर त्याच्यासाठी धागा वरच्या दिशेने बाहेर आलाय, म्हणून आपण एक गुलाबी आणि एक पांढरा असे 2 मोती धाग्यामध्ये घेतले आहेत। आता हे मोती आपण घालून घेऊया। अशा पद्धतीने आपण हा चौकोन करून घेऊ। हा मणी घालून घेतल्याच्या नंतर आपल्याला 2 पांढरे मोती घालून घ्यायचे अशा पद्धतीने। त्यानंतर इथे आपण बघू शकतो, इथे हा वरती रंगीत मोती आहे। आधी आपण या 2 मोत्यातून सुई काढून घेऊया। हे 2 मोत्यातून आपण ही सुई काढून घेतली। आता वरच्या दिशेने धागा बाहेर आहे, म्हणून एक गुलाबी मोती आणि एक पांढरा मोती असे 2 मोती धाग्यामध्ये घेऊया। हे बघा, इथेही आपले 3 पांढरे मणी सुटत आहेत, इथेही आपले आता 3 सुटतील असे। अशा पद्धतीने आपण करून घेतलंय, ठीक आहे। त्याच्यानंतर हे इथे परत एक पांढरा चौकोन आहे, म्हणजे 2 पांढरे मोती आपल्याला इथे घालायचे आहेत। त्यानंतर इथे करताना रंगीत मोती, मी हा पांढरा जो चौकोन आहे तो करून घेते आणि हे पुढे कसे केलं ते दाखवते। हे बघा, मी हा पांढरा चौकोन घालून घेतला, त्याच्यानंतर इथे एक रंगीत आहे आणि एक पांढरा आहे, बरोबर। आणि धागा आपला वरच्या दिशेने बाहेर आहे, म्हणून एक गुलाबी आणि एक पांढरा असे 2 मोती आपण धाग्यामध्ये घेणार आहोत। हे झाल्यावर आपण हा आपला नेहमीसारखा चौकोन करून घ्यायचा। आता ही डोक्यावरची रेघ आपल्याला पाठ आहेच आहे, त्याच्यानंतर ही पांढरी लाईन आहे, ही कॉर्नर, त्यानंतर ही इथपर्यंत पांढरी लाईन, डोक्यावरची रेघ आणि हा पांढरा मोती डोक्यावरची रेघ करतानाच येणार आहे। तर मी हे इथपर्यंत करून घेते आणि हे पुढे कसं केलंय हे तुम्हाला दाखवते। हे बघा, मी हे इथपर्यंत करून घेतलंय। आता इथे 3 रंगीत मोती आहेत, म्हणजे आता इथे आपल्याला हा जो चौकोन आहे तो रंगीत मोत्यांचा करायचा आहे, म्हणून इथे आपण 2 रंगीत मोती गुलाबी मोती इथे घालतोय। हे अशा पद्धतीने आपण हे घालून घ्यायचे। हे 2 मोती इथे असे आपले घालून झाले। आता परत एकदा या 2 मोत्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेऊया। आता आपल्याला 3 रंगीत मोती हवेत आणि खाली तो पांढराच मोती आहे, म्हणून धागा खालच्या दिशेने बाहेर आला, म्हणून आपण एक पांढरा मोती आणि एक गुलाबी मोती असे 2 मोती धाग्यामध्ये घालून घेऊ आणि हे पण असे ओवून घेऊया।
अशा पद्धतीने. नंतर इथे आपण बघू शकतो 1 2 3 4 5 हे 5 पांढरे मोती आहेत आणि मग एक रंगीत मोती आहे. आता एक तर आपला आलाय म्हणजे आपल्याला 2 चौकोन 4 पांढरे मोती घालायचे. ते मी घालून घेते आणि हा मोती कसा घालायचा ते दाखवते. हे बघा मी आता इथे हे पांढरे मोती घालून घेतले आणि धागा आता खालच्या दिशेने बाहेर आलाय म्हणून एक पांढरा आणि एक गुलाबी असे 2 मोती आपण धाग्यात घेतले. आता आपण ह्याचा एक चौकोन करून घेऊयात. अशा पद्धतीने इथे आपला हा र तयार झालाय. आता इथे हे 2 पांढरे मोती आहेत म्हणजे आता हे पांढरे मोती आणि हा चौकोन हे हा कॉर्नर हे एवढं मी करून घेते आणि हा र कसा दिसतोय हे तुम्हाला दाखवते. हे पहा हा आपला र अशा पद्धतीने दिसतो. आता हा रचा उकार मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये दाखवणार आहे पण तोपर्यंत मी ही जी पांढरी लाईन आहे ती करून ठेवणार. तर तुम्हीही ही लाईन करून ठेवा म्हणजे माझ्या बरोबरीने तुम्हीही कराल. आता हे 8 पांढरे मोती आहेत म्हणजे 4 चौकोन. सोप्या पद्धतीने अजून बघायला गेलं तर हे जे इथे 2 लाल मोती आले आहेत या तयार पट्टीचे त्याच्याच लाईनीमध्ये हा पहिलावाला आहे तो रंगीत मोती येणार आहे असं लक्षात ठेवा. किंवा 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 पांढरे मोती अर्थात 4 चौकोन पांढरे करून घ्यायचेत असं लक्षात ठेवून हे तुम्ही करून ठेवा. मी ही करून ठेवीन. राहिलेली पट्टी आपण पुढच्या भागामध्ये बघूया. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.